माझं सांगणं आहे, त्या कसबेला सांगणं आहे, या 66 मागण्यासाठी एखादं आमरण उपोषण कर आणि मग त्या लागू करायला मांगाचं कल्याण होईल. तुम्हाला मांगाचं कल्याण करायचं नाहीये, तुम्हाला देवेंद्र फडणवीसच्या इशाऱ्यावरती हे राजकारण करायचंय आणि भांडणं लावायचे. तुमची भाषा भांडणाची, तुमचा विरोध फक्त अबकडे करा. मातंग बांधवांना काल लातूरमध्ये बोलले अजिंक्य भैया माझे मित्र आहेत. तसं तर अजिंक्य भैया काय बोलले माहिती आहे भाषणामध्ये? सर्वात हुशार माणूस त्यांच्यातला, सर्वात हुशार, जेवढे मी भाषण ऐकतो अजिंक्य हुशार आहे, त्यांच्यातला सर्वात हुशार माणूस म्हणले जर वर्गीकरण झालं तर तुमचे पोरं मांगाचे पोरं कलेक्टर बनतील. अरे बाबांनो, वर्गीकरण महाराष्ट्रात व्हायला लागले आणि महाराष्ट्राची एमपीएससी असते, युपीएससी केंद्राचा आहे, केंद्राचा, तिथं वर्गीकरण नाही व्हायला. जर वर्गीकरण झालं तर तुमचा डेप्युटी कलेक्टर बनल, कलेक्टर नाही डीवायएसपी बनल, एसपी नाही. कारण केंद्र सरकारच्या नोकऱ्यामध्ये वर्गीकरण नाही व्हायला. अरे तुमच्या मधले हुशार लोक जर तुम्ही समाजाला सांगायले अरे वर्गीकरण केंद्रात नाही व्हायला लागलं, तुम्ही म्हणाले कलेक्टर बनतील, कसं कलेक्टर बनणार? आणि मग हुशार माणसाची अशी अवस्था आहे. बाकीच्या कसबेची पिसबेची तर सांगूच नका, त्यांची काय अभ्यास आहे आणि काय मागणी आहे. आम्ही म्हणायला लागलो फायदा काय सांगा, आतापर्यंत सांगताय नाही फायदा काय. वर्गीकरण केल्याने मातंगाचा फायदा काय, फायदा सांगा ना. आणि मी 2020 ला अण्णाभाऊ साठेवर पुस्तक लिहिलंय, त्यामुळे मला माहित आहे अण्णाभाऊ साठेचे वंशज कोण आहेत आणि कोण नाही. अण्णाभाऊ साठेचा एकच मुलगा होता, त्याचं नाव होतं मधुकर, आणि या मधुकरला 4 मुली आहेत, मुली इकुलता एक मुलगा, आणि त्या 4 मुली आहेत, त्यांना म्हणतात नाती. मुलीला नाती म्हणतात, नातू नाहीत म्हणत. अण्णाभाऊ साठेंना 4 नाती आहेत, नातू कुणीच नाही. मग हे कोण यायला लागले डुप्लिकेट लोक, नातू नातू नातू. तर अण्णाभाऊ साठेंचे जे भाऊ आहेत, लहान भाऊ, त्यांचं नाव होतं शंकर भाऊ साठे. हे शंकर भाऊ साठेंनी सुद्धा पुस्तकं लिहिली, 13 कादंबऱ्या लिहिल्या दादा, आणि एक अण्णाभाऊ साठेवर पुस्तक लिहिले, माझा भाऊ अण्णा भाऊ पुस्तकाचं नाव आहे. ते शंकर भाऊ साठेंनी 14 पुस्तकं लिहिले. त्या शंकर भाऊ साठेंचे नातू आहेत सचिन साठे, दादासाहेब, त्या शंकर भाऊ साठेंचे नातू आहेत सचिन साठे. अण्णा भाऊंचे नातू नाहीत, भाऊकीतून नातू आहे, भाऊकी आहे. आणि ते सिल्लोड मध्ये म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर जर असते तर महाराजांच्या डुंगणावर लाथा घातल्या असत्या आणि म्हणले असते भाडव्यांनो आपल्याला. अरे बाबासाहेबाचा 60वा वाढदिवस जेव्हा साजरा झाला, बाबासाहेब म्हणले अरे मी धन्य आहे त्या महाजाती जन्मलो. बाबासाहेबाला गर्व वाटत होता महाजाती जन्मल्याचा, महाराजाती जन्मल्याचा गर्व आहे. आणि बाबासाहेब पुढे म्हणाले अशी जगामध्ये भारतामध्ये अशी एकच जात आहे जिनं माझ्यासाठी जीव, माझा शब्द, मी जे म्हटलं ते ऐकलं, ते महाराजांनी ऐकलं. लक्षात घ्या. आमची प्रगती का झाली याचं कारण मी